महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी खुशखबर। आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी सोन्याचा ठरणार आहे शेतकरी मित्रांनो, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवा हप्ता आज शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती डबल खुशखबर म्हणजे पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा आज शेतकरी बांधवांच्या खात्यात एकत्रपणे नमोचा 9वा आणि पीएम किसानचा 24वा असे 4,000 रुपये जमा होण्यास मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता व पीएम किसानचा 24वा हप्ता आता पहिल्या टप्प्यात वाटप करायला 12 जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय स्तरावरती सुरुवात देखील झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा झाले असेल तर शेतकरी बांधव पुढील हप्त्याचे म्हणजेच की प्रतीक्षित होते, पण आता हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच वर्ग करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची 2,000 रुपये व पीएम किसानच्या 24व्या हप्त्याची 2,000 रुपये आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग करण्याची तरतूद या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि पहिल्याच टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2 जुलै रोजी पूर्णपणे वाटप या ठिकाणी हप्त्याचं होणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुम्ही जर शेतकरी पात्र असाल तर तुम्ही सुद्धा तुमच्या खात्यावरती पूर्णपणे 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। हे शेतकरी बांधवांना आतापर्यंत सर्वात मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे। तुम्हाला नेमका आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे, याचं देखील कारण तुम्ही पुढे सांगणार आहोत। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा असं वाटत होते की पीएम किसान योजनेचा 23व्या हप्त्यासोबत जमा होईल, परंतु काही तांत्रिक कारणामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पुढे ढकलण्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासोबत तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता भेटला नाही, परंतु आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासोबत म्हणजेच की आज हप्ता नमोच्या शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेले आहे, फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा व पीएम किसान योजनेचा 24वा आम्ही हप्ता जमा करणार आहोत। म्हणजे पात्र कोणते शेतकरी बांधव असणार आहेत, किती वाजेपर्यंत या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, याबद्दल सर्वात अगोदर म्हणजेच की पहिल्या टप्प्यातील सरकारच्या माध्यमातून 12 जिल्हे निवडण्यामध्ये आलेले आहे, हेच आपण आता जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्कीच शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळतील। म्हणून शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणती व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही। तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून सविस्तरपणे अपडेट आलेले आहे, मी तुम्हाला देणार आहोत। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की नक्की शेवटपर्यंत पहा। आता कोणते शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रितपणे 2 हप्ते जमा होणार आहे, मी तुम्हाला लगेच सांगणार आहोत। कोणते शेतकरी बांधव पात्र आहे आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र आहे, त्यानंतर लगेच आपण शेतकरी बांधवांनो पुढे एका मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत। कोणत्या 12 जिल्ह्यात शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार आहे, म्हणजेच की 2+2 9व्या हप्त्याची आणि 2,000 रुपये पीएम किसान 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये फक्त एकाच खात्यावरती शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच आता मोबाईल हातामध्ये धरून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। कोणते शेतकरी या 12 जिल्ह्यासाठी आहे आणि पात्र ठरणार आहे, त्यानंतर लगेच मला कळणार की कोणते 12 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा आलाय की नाही हे देखील शेतकरी बांधवांना तुम्हाला पाहायला मिळणार। यापूर्वी आपण अगोदर पाहणार आहोत आपण शेतकरी बांधवां सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यामध्ये आलेले आहे। तर बघा, आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झाले असेल तर शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसानच्या 24व्या हप्त्याचे पात्र ठरणार आहेत। शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व कामे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। 12 जिल्ह्यांची पहिली वाटपासाठी निवड करण्यात आलेली आहे। तुम्हाला नमोचे जर मागील हप्ते भेटले असतील तर तुम्हाला पात्र ठरणार आहात। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेतील मागील हप्ते भेटले आहेत का, भेटले नसतील तर तुम्ही पात्र होऊ शकतात। त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे हे देखील आता पुढे सांगणार आहोत। परंतु जर तुम्हाला मागील हप्ते भेटते असतील तर काही सुद्धा यासाठी पात्र असणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काम
करायचे आहे, म्हणजेच की KYC ज्या शेतकरी बांधवांना KYC अपूर्ण ठेवली असेल अशा शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या रोजी शेतकरी बांधवांना KYC पूर्ण करण्याचे आहे आणि ज्या शेतकरी बांधवांची KYC पूर्ण आहे तर अशा शेतकरी बांधवांना दर हप्त्याला लाभ मिळणारच आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय करायचे आहे हे तर तुम्ही बँक खात्याची लिंक करून घ्यायचं आहे। ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे अशा सर्व शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, परंतु ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्ड बँक खात्याची लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनो हे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे। होय शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालं व केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालंय की जे शेतकरी बांधव कामे वेळेपुरती किंवा पूर्ण करणार शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही लाभ देणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी हे काम तुम्ही नक्कीच करून घ्या। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, बरेच शेतकरी बांधव असे देखील आहेत की ज्यांच्याकडे फार्मर ID असेल नाही, म्हणजे की ज्यांची शेतकरी म्हणून ओळख नाही, अशा शेतकरी बांधवांना फार्मर ID कार्ड नसेल तर सुद्धा लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हप्त्यात काही अडचण राहू शकत नाही। तर हे काम केल्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे शेतकरी बांधवांना जमा होणार आहे। आता हे जाणून घेऊ की कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। 12 जिल्ह्यांची यादी तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे देखील चेक करणार आहोत। चला आता लगेच आपण जिल्ह्याची यादी पाहूया आणि त्या जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा आलाय का हे तुम्ही एकदा नक्की चेक करून घ्या। तर पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पुणे। पुण्यामध्ये जर शेतकरी असाल, पुण्यामधून राहून शेतकरी जर करत असाल तर आता शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पुण्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसानचा 24वा हप्ता जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, पुण्यामधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर लातूरमध्ये शेतकरी बांधवांनो, लातूरमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर नंतर ठाणे आणि त्यानंतर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। आणि त्यानंतरचा जिल्हा आहे ठाणे। ठाणे जिल्ह्यातील सर्व शेतकरी आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। ठाणेमध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्हा, शेतकरी बांधवांनो, रत्नागिरी जिल्ह्यात शेतकरी असाल तर रत्नागिरीमधील सर्व शेती असाल तर त्यामध्ये राहून तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमचा सुद्धा खात्यावरती जमा रक्कम होणार आहे। त्यानंतर रायगड, साताऱ्यामधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। सोलापूर, सांगलीमधील जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतर आहे सिंधुदुर्गमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही शेतकरी बांधवांनो। त्यानंतर वाशिम, यवतमाळमध्ये सर्व शेतकरी रहिवासी असाल तर यवतमाळमध्ये सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। वाशिम, यवतमाळमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। कोल्हापूर, जळगाव या जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम मिळणार आहे। अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या जिल्ह्यातील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर भंडारा, बुलढाणा, त्यानंतर गडचिरोली या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना असाल तर सुद्धा तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे, खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।